जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण भारतातील लोकनृत्य ही अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमाने या ठिकाणी बघणार आहोत। तर भारतातील लोकनृत्य यावरती एक प्रश्न हमखास परीक्षेला विचारला जातो, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। या ठिकाणी तुमचा 1 मार्क हा पक्का आहे। तर चला सुरुवात करूया। सर्वात वरती आहे जम्मू काश्मीर। हे बघा, हा आहे जम्मू काश्मीर। आणि कोणतं लोकनृत्य आहे हे जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा की जम्मू काश्मीरमध्ये तुम्हाला माहिती आहे की खूप बर्फ पडतं है ना। मग तिकडे जर आपण गेलो तर आपण तिथे काय म्हणणार, उफ क्या थंड है। उफ उफ लक्षात ठेवा, उफ उफ क्या थंड है। तर यावरून आपल्याला लक्षात येतं की त्या ठिकाणी राऊफ हे लोकनृत्य आहे। हिमाचल प्रदेश, तर हिमाचल प्रदेश कुठे आहे, तर जम्मू काश्मीरच्या खालीच ह्या आहे हिमाचल प्रदेश। आणि हिमाचल प्रदेशची राजधानी काय आहे, शिमला। तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये गेले आहात आणि हिमाचल प्रदेशमध्ये जम्मू काश्मीरच्या जवळच आहे, मग तिथे सुद्धा बर्फ पडणार। मग तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये फिरताना की आपल्याला या बर्फवरती बिना चपलेचं काही चालता येत नाही, तुम्ही आपल्याला मित्राला म्हटले की तुम्हाला एकतर चप्पल आणून दे किंवा मग दंडा नाव आणून दे की ज्यामध्ये बसून मी ते स्लाइड करून या ठिकाणी फिरू शकेल। तर चप्पल ऊन लक्षात ठेवायचं आहे, छपेली आणि दंडा नाव, तर दंडा नाव आहेच। म्हणजेच हिमाचल प्रदेशमध्ये छपेली आणि दंडा नाव ही लोकनृत्य प्रसिद्ध आहेत। त्यानंतर पंजाब, पंजाब या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे की भांगडा आहे, परंतु त्यासोबतच हे एक वाक्य लक्षात ठेवा की गिद्ध पण भांग पित आहेत। तर गिद्ध म्हणजेच काय की गरुड, तर माणसासोबत गरुड पण आता काय करत आहेत, भांग पित आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। गिद्ध म्हणजेच काय, गरुड, आणि ते काय पित आहेत, भांग पित आहेत। म्हणजेच यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की पंजाबमध्ये गिद्दा आणि भांगडा ही नृत्य आहेत। पंजाबमध्ये कोणते आहेत, गिद्दा आणि भांगडा। फक्त काय लक्षात ठेवायचं आहे की पंजाबमध्ये जे आहेत तिथले गरुड पण म्हणजे गिद्ध पण काय पित आहेत, भांग पित आहेत। त्यानंतर उत्तराखंड, हे बघा, हे आहे उत्तराखंड राज्य हिमाचल प्रदेशच्या खाली आणि त्याची राजधानी आहे डेहराडून। उत्तराखंडची राजधानी काय आहे, डेहराडून। तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नद्यांचा गड। म्हणजेच बघा, उत्तराखंड या ठिकाणी गंगा आणि यमुना या नद्यांचा उगम होतो। गंगोत्री यमुनोत्री ठिकाणे उत्तराखंडमध्ये आहेत आणि त्या ठिकाणाहून इतर अनेक छोट्या नद्यासुद्धा उगम पावतात। त्यामुळे उत्तराखंड हे काय आहे, नद्यांचा गड आहे त्या ठिकाणी, असं लक्षात ठेवायचं आहे। आणि त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की त्या ठिकाणी गढवाली, नद्यांचा गढ, यावरून गढवाली हे लोकनृत्य कुठं आहे, तर उत्तराखंडमध्ये आहे। उत्तर प्रदेश, तर उत्तर प्रदेशमध्ये उत्तरमध्ये कजरीची रासलीला पाहण्यासाठी छोरा कुली बनून नौटंकी करू लागला। वाक्य थोडं लांब आहे, परंतु लक्षात ठेवा कारण त्या ठिकाणी अनेक लोकनृत्य आहेत। ही वाक्य तुम्ही 4-5 वेळेस असं मोठमोठ्यानं म्हणायचं आहे की एक उत्तर म्हणजे भारताच्या उत्तरेला म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये एक कजरी नावाची मुलगी आहे आणि तिची रासलीला पाहण्यासाठी एक छोरा काय बनून गेला आहे, कुली बनून त्या ठिकाणी जाऊन नौटंकी करू लागला। कळालं का की उत्तरमध्ये कजरीची रासलीला पाहण्यासाठी छोरा कुली बनून नौटंकी करू लागला। यावरून उत्तर प्रदेशमध्ये कजरी, रासलीला, झौरा, चरकुला, म्हणजे कुलीवरून चरकुला लक्षात ठेवायचा आहे आणि छोरावरून झौरा लक्षात ठेवायचा आहे। आणि नौटंकी, नौटंकी तर नौटंकीच आहे। लोकनृत्य हे आहे उत्तर प्रदेशमधले कजरी, रासलीला, झौरा, चरकुला। चरकुला
हे लोकनृत्य कोणत्या ठिकाणचे आहे हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला गेलेला आहे. त्यानंतर नौटंकी हे लोकनृत्यसुद्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारलं गेलेलं आहे. राजस्थानमध्ये आपण गेलो आणि तिथे बघा कठपुतली नृत्य दाखवतात. ते बाहुल्यांचे असतात ना, त्याला कठपुतली नृत्य म्हणतात. तर ते कठपुतली नृत्य आपल्याला पाहण्यासाठी आपण घुमत असताना तेथील गरमी जी आहे ती आपल्याला सुईसारखी टोचू लागली. कळालं का? राजस्थानमध्ये गेलो आपण कठपुतली नृत्य पाहण्यासाठी आणि तिथे मग घुमत असताना वाळवंट आहे, उष्णता भरपूर प्रमाणामध्ये आहे. मग तिथे फिरत असताना तेथील जी गरमी आहे ती आपल्याला सुईसारखी टोचू लागली. लक्षात आलं का हे वाक्य? तर यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की कठपुतलीवरून त्या ठिकाणी कठपुतली नृत्य आहे. कठपुतली नृत्य. त्यानंतर घुमत असताना म्हणजे घुमर आणि सुईसारखी टोचू लागली म्हणजे सुईसिनी. कठपुतली नृत्य आहे, घुमर आहे आणि सुईसिनी हे राजस्थान या ठिकाणची लोकनृत्य आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला माहीतच आहे की लावणी आणि तसेच कोळी नृत्यसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध आहे. लावणी आणि कोळी नृत्य. त्यानंतर गुजरात बघा मधील गरबा आणि दांडिया प्रसिद्ध आहे. त्यानंतर गोवा. तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला हे एकदम असं छोटंसं आहे. तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला हे छोटं राज्य दिसतंय, हे आहे गोवा. तर गोवाची राजधानी आहे पणजी. तर इथे लक्षात ठेवा, गोव्याला तुम्ही गेले आणि त्या ठिकाणी बघितलं तुम्ही की काय लागत आहे की बॉटलचे ढक्कन असतात ना, ढक्कन, त्या ढक्करांची मंडी लागलेली आहे. यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की दक्कनी म्हणजे ढकना आहेत ना, तर दक्कनी ढकनाच्या ऐवजी आणि मंडीच्या ऐवजी मांडी. मंडीवरून मांडी आणि ढकनावरून दक्कनी. तर दक्कनी आणि मांडी ही जी लोकनृत्य आहेत ती कुठे आहेत? गोवा या ठिकाणी आहेत. तर भारताच्या दक्षिणेलाच हे आहे कर्नाटक राज्य आणि कर्नाटकची राजधानी आहे बंगळूर. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कानाला टक लावून काय करायचं आहे? आपल्याला गाणं ऐकायचं. कर्नाटक, कर्ण म्हणजे कान आणि टक लावून काय करायचं आहे आपल्याला की गाणं ऐकायचं आहे. यावरून लक्षात ठेवू शकतो आपण की यक्षगान म्हणजे गान या शब्दामध्ये आहे ना, यक्ष आणि गान. तर गान ज्या शब्दामध्ये आहे ते यक्षगान हे लोकनृत्य कुठं आहे? तर कर्नाटकमध्ये आहे. त्यानंतर छत्तीसगड या ठिकाणी कोणतं लोकनृत्य आहे हे कसं लक्षात ठेवणार? तर छत्तीसगड या ठिकाणी काय आहेत? लोकांकडे 36 गाड्याच आहेत. अशा भरपूर असे 36 गाड्या आहेत. म्हणजे गाड्यावरून लक्षात ठेवा की त्या ठिकाणी गाडी हे लोकनृत्य आहे. तर ओडिसा हे राज्य आहे, छत्तीसगडच्या पूर्वेलाच आहे. हे उंदरावानी दिसतं ना असं थोडं. हे आहे ओडिसा राज्य आणि ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर. तर या ठिकाणी ओडिसी हेच लोकनृत्य आहे. ओडिसी लक्षात ठेवू शकतो. तसेच मणिपूर जे आहे, मणिपूर या ठिकाणी मणिपुरी हे लोकनृत्य आहे. या नावावरूनच आपण हे लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर हे आहे छोटंसं हे नागालँड. तर नागामध्ये नाग दिसतो, नागालँडमध्ये नाग. तर त्या ठिकाणचे जे नाग आहेत त्यांची चोंच काय आहे? खूप लांब आहे. तर यावरून तुम्ही लक्षात ठेवा की चोचवरून चोंग हे लोकनृत्य कुठं आहे? तर नागालँडमध्ये आहे. त्यानंतर मेघालय. तर हे बघा, हे आहे आसाम आणि या आसामच्या मध्ये इथे या ठिकाणी हे जे छोटंसं दिसते हे आहे मेघालय राज्य. तर मेघालयची राजधानी कोणती आहे? तर शिलाँग. मेघालयमधील चेरापुंजी आणि मोहसिन राम या ठिकाणी भारतातील सर्वात जास्त पाऊस पडतो. मग त्या ठिकाणी काय होतं? असं गळ्यापर्यंत पाणी येतं माणसांच्या. मग इथे लक्षात ठेवा की गळ्यापर्यंत पाणी आलंय मेघालयमध्ये. कुठं? गळ्यापर्यंत पाणी आलंय मेघालयमध्ये आपण गेलो तर. यावरून त्या ठिकाणी
गळा म्हणजे बागला नावाचं नृत्य त्या ठिकाणी आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.